पक्षात उडतो पक्षात हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होण्यामागचं सत्य. जिथं जाईन तिथं फक्त चांगल्याचीच हवा. चांगल्या बोले पण आता मला असं वाटतं की काहीतरी वेगळी गोष्ट करायला पाहिजे या विनायक माळीनी आणि लवकर. मराठी ब्लॉगर आकाश जाधव यांच्याकडून काही कमी सून रॉकरेज वर्सेस अशीच कॉन्ट्रोवर्सी मध्ये काही अपडेट. कार कंपन्याला धक्कादायक बातमी. व्हायरल व्हिडिओ. तो हॅलो मित्रांनो, मराठी डॉक्युमेंटरीच्या डेली अपडेटच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा, हे आहे चेंगळा. हे सध्याला महाराष्ट्रामध्ये खूप व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर तर ह्याने तर धुमाकूळ घातलेला आहे. त्याच्या प्रत्येक व्हिडिओला 1-2 मिलियन व्ह्यूज क्रॉस होतात. एक स्मॉल क्लिप लावत आहे ते बघा. जिंकण्याची सुरुवात तिथून करावी जिथे सर्वात जास्त हारण्याची भीती असते. चांगल्या बोले बेसिकली मित्रांनो, हा चंगळा खूप व्हायरल होत आहे. त्याचं कारण असं आहे की तो साधापणा राहतो आणि त्याची बोलीभाषा खूप साधी आहे. हाच त्याचा बिहेवियर लोकांच्या मनाला खूप आवडला आहे. त्यामुळे लोक त्याला लाईक आणि फॉलो करत आहेत. सो मित्रांनो, या व्हायरल बॉय बद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. नात करती दुनिया सारी कारभारीने आपली लय भारी. चांगल्या बोले चंगळ्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलला एक स्टोरी ठेवली होती. त्याचे 30K फॉलोअर त्वरित कंप्लीट होतील. त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन टू चंगले. सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे रॉकरेज यांच्याकडून. रॉकरेज यांच्या एका रिसेंट व्हिडिओला इंस्टाग्राम कडून रिमूव्ह करणार आहे. इंस्टाग्रामच्या कम्युनिटी गाईडलाईनला ते व्हिडिओ ब्रेक करत आहे, त्यामुळे ते व्हिडिओ रिमूव्ह करण्यात आला आहे. अशी अपडेट रॉकरेज यांनी इंस्टाग्राम हँडलला स्टोरी ठेवून दिली आहे. मित्रांनो, आणखी एक अपडेट रॉकरेज यांच्याकडून येत आहे. ते अपडेट आहे त्यांच्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल. रिसेंटची त्यांची एक कॉन्ट्रोवर्सी झाली आशिष सोबत. रॉकरेज यांनी सध्याला इंस्टाग्राम हँडलला एक पोस्ट केली होती. त्या पोस्ट मध्ये असं म्हणलं आहे, जे कोणीही माझं नाव घेऊन ते फेम घेण्याचा प्रयत्न करतो, मी त्यांना फेम देत नाही. सोशल मीडियावर क्रिंज कंटेंटला मी रोस्ट करत असतो. तर ही पोस्ट तुम्ही पॉज करून ते वाचू शकता. सो गाइस, नेक्स्ट अपडेट आहे मराठी फेमस ब्लॉगर आकाश जाधव यांच्याकडून एक नवीन अपडेट आली. त्यांची रिसेंटची इंस्टाग्राम हँडलला पोस्ट केली होती. 2025 चा बिग ब्लास्ट कमिंग सून. आकाश जाधव यांच्याकडून नवीन आपल्याला काय तर पाहण्यास मिळणार आहे. याची आतुरता तर मला खूप आहे. तुम्हाला पण असेल असं मी अपेक्षा करतो. सो गाइस, नेक्स्ट अपडेट आहे विनायक माली यांच्याकडून. विनायक माली यांच्याकडून एक स्टोरी ठेवली होती. त्या स्टोरी मध्ये युट्यूब सोडून काहीतरी आपल्याला नवीन पाहण्यास मिळणार आहे. गाइस, ती स्टोरी पहा मित्रांनो, तुम्हाला पण कळेल. गेल्या 8 वर्षापासून मी सतत युट्यूबला माझं योगदान दिलंय आणि मला असं वाटतं की युट्यूबची काज तिथं आहे. तिथं एक खरूच आणि नाईट्यासारखी माझ्या अंगाला चिपकलेली आहे आणि मला असं वाटतं की चिपकावी आयुष्यभर. पण आता मला असं वाटतं की काहीतरी वेगळी गोष्ट करायला पाहिजे या विनायक माळीनी आणि लवकरच. आता सांगणार नाही तुम्हाला काय, पण लवकरच. सो गाइस, नेक्स्ट अपडेट आहे. पहिल्यांदा हा व्हायरल व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्याला खूप ट्रेंडिंग करत आहे आणि खूप व्हायरल झाला आहे. ह्या व्हिडिओमध्ये मोठमोठ्या कंपन्याला धक्का बसलाय. काय या व्हिडिओमध्ये एका तरुणाने बेड आणि कारचा मर्ज करून एक बेड कार तयार केली आहे. तुम्ही का हा व्हिडिओ पाहिला का? पाहिला असेल तर आम्हाला कमेंट. सो हॅलो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट अनमोल कोहली यांच्याकडून काही दिवसापासून कोणताही व्हिडिओ आलेला नव्हता. त्यांची सर्जरी पण रिकवर झाली आहे. याबद्दल त्यांनी एक अपडेट दिली आहे. आणि मित्रांनो, त्यांच्याकडून एक नवीन रिसेंटली एक व्हिडिओ आलेला आहे, मूर्खपणाचा बाजार सिरियल रोस्ट. सो मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला कसे वाटला आणि आमचे मराठी डॉक्युमेंटरी अपडेट तुम्हाला आवडले का हे तुम्ही कमेंट्स करून सांगा. आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा. म्युझिक